सूत हनुमान महाराज की जय। शक्ती नाही पुढे जावयासी मागे परतोनी यावयासी मार्ग लक्षणातयासी वानरासी अति दुःख सर्व ज्ञानवंत गुणवंत आदरणीय वंदनीय वयोवृद्ध तपोवृद्ध अधिकार संपन्न श्रोते मायबाप माता माझ्या लहान थोर या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो। गुरुवर्य गुरुनाम भगवान बाबा, गुरुवर्य गुरुनाम माऊली दादा आणि भक्त शिरोमणी हनुमानजी यांच्याही चरणाला साष्टांग प्रणिपात करून या ठिकाणी वेळेवर शब्दामध्ये कथेचा अनुसंधान सांगण्याचा प्रयत्न करील। प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती विधुराची तसे भक्ती बोल जरी गंगावती स्वीकाराल की ओम नमः ज्याध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय संवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू मणी निवृत्ती दासू अवधारी जो त्याच्याशिवाय बुद्धी पुढे काम करत नाही माऊलीने सांगितलंय तसं तुम्ही भगवान शिवशंकराच्या मूर्ती आहात। कथा पुढे विवरामध्ये हनुमानजीनं पाहिलं होतं बघा संकट आल्याच्या नंतर थोडस काहीतरी दिसलं का पण विश्वासी तो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होय त्यांचे माराम जरी असलं का अंधार पडला का देवाचा अय त्याला गपचीप काही होत नाही याला म्हणायचं विश्वास। 4 डोंगर पार केल्यावर शक्ती भेटली होती आम्हाला स्वतः महाराजाला कुठली मांगरेतली नुसत्या आवाजावर चलत होत पहिलीच वेळ होती गौरव पाहिजे का पप्पा खरे खरे गाडी लावली लांब कोसावर याचं कारण सांगायला अनुभव म्हणजे हनुमानजीला विश्वास होता बाकीच्याला म्हणले घाबरू नका इथं पाणी दिसतंय पक्षी उडू लागले चला म्हणजे आपल्याला काही होत नाही आपले राखण करणारा राम आहे तुम्ही कशाला भेटतात म्हणजे पण तिथं गेल्यावर 1 महिन्याचा उपवास गेला होता कासावी झाले म्हणजे चालू नाही विचार ह्याला चला याच्या मागं काय होईल ती बघू पाय उचलला त्यांचा आता आपला या ठिकाणी अंत होतोय म्हणजे सर्व वानर मंडळी मध्ये विवरामध्ये गेलेले तेवढे विकळ झाले पुढे जाऊ लागले कार्य प्रभूचं करायचंय देह जावा तो राहो पांडुरंगी दृढ भाव पुन्हा पाठीमागं पाहायचं नाही आता तरी पुढे एकदा पुढे पाय ठेवला का पुन्हा मागे वळायचं नाही मागे झाले पाहू नका पुढे जावी नाही तुका त्याच्यामुळे आलात ना याच्यात आलात का या वयात मी तर सांगत असतो याच्यात यावं आणि याच्यात आल्याच्या नंतर याच्यातलं सांगा पण याच्यात येण्याकरताही फार भाग्य लागतंय भाग्याचा उदय ती ही जोडे संत पाय मी तर कितीतरी वेळेस सांगून गेलो ना काय या जागेची महिमा गोकुळ अवतरले रामा म्हणून हे ऐकाय मिळतंय हे सर्व घडतंय या कलियुगामध्ये हे फार कमतरता आहे महाराज। आता मी सांगत नाही की अतिशक्तीला म्हणून पण मी बऱ्याच ठिकाणी पाहतोय असं व्यासपीठ मी कुठंच पाहिलं नाही असं व्यासपीठ एवढी व्यवस्था एवढं नित्य नियम चलतंय काही दिवस वसरतय पुन्हाही होतंय बरोबर आहे बाप्पा मग तसं हे नवीन नाही चालत त्या ठिकाणी सातत्य पाहिजे त्या ठिकाणी दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे त्या ठिकाणी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केलं तेव्हा हे चलतंय मात्र हनुमानजी सर्व वानर सैन्याला या कार्याकरता घेऊन गेले पुढाकार घेतलेला प्रत्येकानं शरण हनुमंता बरोबर आहे का मनोज मारुत तुल्य वेगेम जितेंद्रिय बुद्धिमत्ताम वरिष्ठम वातात्मज वानरयुद्ध मुख्यम श्रीराम दूतम शरणम प्रपद्ये ही अवस्था हनुमानजीची होती बुद्धी लावली पुढे काय युक्ती केली नाथबाबा सांगतात विवर मार्ग अति दारुण तमा माझे एक योजन अति संकटी केले गमन मूर्छापन्न मग झाले तमा माझी अति दुर्गम असता अंधकार होता एक योजन 4 कोसाचं अंतर होतं महाराज आणि 4 कोस म्हणजे नुसतं अंधार डोळे पण चालतंय दिसत आपले डोळे कसे येत आपल्याला अंधारामध्ये दिसतं का तिथं एकच डोळेवाला बाबा होता त्याला अंधारात नाही सर्वच काळामध्ये त्यांचे डोळे चालू होते म्हणून ते पुढे होता गिराई म्हणजे तुकारामाला शरण हनुमंता तुम्हाला रामदूता ते म्हणले या माझ्या माग पुढचा रस्ता दिसत होता ही अवस्था होती म्हणून म्हणले 4 कोसाचा अंतर त्या ठिकाणी एक योजन चालत गेले अंधारात कोणाला काही मिळत नाही आपण जगतो का वाचतो का नाही आपण जाऊ का 4 कोस चलत एखाद्या संकटाला आपण सोडून काय असतंय तसं नाही महाराज या ठिकाणी एवढ्या अंधारामध्ये सर्व ही वानर सैन्य अंगाची नळ लीळ जामवंत गंधमादन गवाक्षी हे सर्व मंडळी त्या ठिकाणी या तुकडीमध्ये सामील होते पुढे जाऊ लागले गेल्याच्या नंतर काय झालं तमे गिळली प्रज्ञा संज्ञा निर्हारे गिळले चैतन्य तृषेने शोषिले वदना शब्द संज्ञा निमाली तोंडातून शब्द निघायला काय लागतंय 2 दिवसाचा उपास असल्यावर कसं होतंय का तोंड सुकलं प्राची एकादश आणि आदल्या दिवशी मध्ये
शाबू तरी पुन्हा द्वादशीला म्हणायचं हा येऊ द्या कालची एकादश पुन्हा म्हणायचं कसं आहे उपास आहे नाही का. इथं तर काय झालं होतं म्हणजे मुखातून शब्द निघत नव्हता. सवत्या विसवत्या होऊ लागले, मूर्छित अवस्था होऊ लागली, शक्तिहीन झाले, इंद्रिय क्षीण झाले, पंचधातू त्या ठिकाणी असणारे क्षीण झाले महाराज या वानर मंडळीचे. त्याच्यामुळे मुखावाट शब्द निघत नाही. फक्त हनुमानजी घेऊन चालले तर अंधारामध्ये कुठं घेऊन चाललाय बाबा काय पण एकदा विश्वास ठेवू नका कुठं विनिहा. बरोबर आहे का नाही. तिथं संत होते त्या ठिकाणी असणारे आणि म्हणून या सर्व वानर मंडळी हनुमानजीच्या पाठीमागे जाऊ लागलेले. मात्र गेल्याच्या नंतर काय झालं. जेवी प्रळय काळी जीव महात्मी होते आपलव तेवी वानर वीर सर्व पूर्व विसरले. काय होतंय म्हणले विचलले. मग ज्यावेळेस महाप्रलयाच्या वेळेला आता आपला त्या ठिकाणी प्राणांत होतोय, पुन्हा वाचण्याची त्या ठिकाणी असणारा जिवंत राहण्याची शाश्वती राहत नाही, तशी अवस्था वानर मंडळीची झाली. आता आपल्यावर महाप्रलय आलाय म्हणले कुठं जरी पळालो कुठं जरी दडलो तरी आता आपण वाचू शकत बरोबर का. उगा आता काय किती जरी काही केलं तरी आपला प्राणांत झाल्याशिवाय राहत नाही म्हणले. मग महाप्रलयच आपल्यावर आलाय म्हणले चला आता असंही जायचंय. असं म्हणतो का आपण असंही जायचंय म्हणून आपलं तर सुटतच नाही. एवढा कोण उदार होतंय बघा कसं होईल. तसं नाही. वानर मंडळी म्हणजे महाप्रलय जरी ओढवला का आता काही जरी झालं तर या देहाचा आपण त्या ठिकाणी आता काय म्हणजे अभिलाष धारण करायचा नाही. देह गेला तरी चालल अशी सर्वांची अवस्था झाली. वानर पडिले अचेतन हनुमंत बळी संपूर्ण एक एक पुच्छी बांधून परिगमन तेने अचेतन पडले, चालता येईना बोलता येईना, बेशुद्ध झाले, चक्र येऊन पडले. फक्त हनुमंत महाबळी म्हणले आणि दाढी रावणाची जाळी. असे हनुमंत महाबळी होते. फक्त सावध होते, संज्ञावान होते, बुद्धिवान होते आणि म्हणून करता म्हणले त्या ठिकाणी हे सगळे झोपी गेले, मूर्छित झाले, त्या ठिकाणी असणारे चक्र येऊन पडले. आणि त्यावेळेस हनुमानजीनं आपली शिफ्टी लांबविली आणि जेवढी वानर मंडळी होती तेवढी म्हणले बांधला बारा आणि ते महाग आपलं जसं आपण वरतो ना तशी अवस्था केली हनुमानजीनं. त्या विवरामध्ये सर्व वानर मंडळीला हे झोपीच गेले. आपल्याला कुठं वडीत चालले आपण जिवंत आहेत का कसे काही याला स्मरण नाही. मात्र हनुमानजी मार्गक्रमण पुढे करतात. देखोनी वानराची अवस्था मागे सरणे नाही हनुमंता. विवर शोधवया अर्थ शोधवयाचे अर्थ येऊनी समजता निघाला. येऊनी समजता निघाला. सर्वांना घेऊन हनुमानजी निघाले. मागे सरणे नाही आता. मग एकदा निश्चयाचे बळण तुका म्हणे त्याची बळण निश्चय केला का पुन्हा मागे सरायचं पुन्हा मागे पाहायचं नाही. तसं हनुमानजी म्हणले मला शोध घ्यायचा, माझ्या स्वामीचं कार्य पूर्ण करायचंय. स्वामी का गुरुवरती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या असं व्रत धारण केले हनुमानजी. म्हणून पाठीमागे पाहत नाही पुढं 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 अंधारामध्ये जाऊ लागले. त्या विवराचा शोध घेऊ लागले. कुठं का होईना याच्यामध्ये मार्ग मिळणार आहे. हा विश्वास होता हनुमानजीला. विश्वासच हा परमार्थ खरा असणार. आपल्याला विश्वास आहे काय बस ते कार्य होणार आहे. निगेटिव्ह थिंकिंग येऊ द्यायची नाही. इकडे आल्यावर पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं. मी हे करू शकतो या करणारच. आणि इथंच म्हणलं का नाही मला जाईल का नाही मी बसल का नाही जे होईल ते होईल. भागनेवाली किशावर बाबांनी तर सांगितलं जे आपलं आहे का ते मांडायचं जे होईल ते होईल. बरोबर आहे का. जसं जमन तसं जमन. आणि हे त्याचा निश्चय पक्का झाला त्याचं कार्य यशस्वी होतं. तो असणारा सिद्धीला जाऊ शकतो. तसं हनुमानजी म्हणले मागे सरत नाही. काय संकट यायचे ती येऊ द्या. सर्वांचा भारा बांधलाय. मात्र पुढेच असणारा त्या विमानाचा शोध घेण्याचं कार्य हनुमानजी करू लागले. हनुमंताचे देखणे नेत्रावरून शके अंधार पुच्छी वानरांचा भार घेऊनी सत्वर चालिला. घेऊनी सत्वर चालिला. हनुमंताचे देखणे नेत्र म्हणले. या अंधार काय करणार आहे हनुमानजीच्या डोळ्याला. अरे त्रिकाल ज्ञानी असणारे बुद्धिमत्ता वरिष्ठ असणारे म्हणले पाहिलं आणि न खच्चीकरण होऊ देता न थांबता हनुमानजी पुढे पुढे असणारा त्या ठिकाणी मार्गक्रमण करू लागले. पुढचा असणारा कथाभाग आहे या ठिकाणी जे काही पुढचा कथाभाग आहे ते अमृतवाणीतून आपले विभीषण महाराज मुंडे सूचक सर्वांचे गुरुवर्य दादा बाबा महाराज मुंडे चालले. पुंडलिकावरे हरिठल प्रभु रामचंद्र भगवान की जय. राम भक्त हनुमान जी महाराज की जय.